वर्षश्राद्ध करत असताना आपल्या ऐपतीप्रमाणे वर्षश्राद्ध करा. अन्नदान करत असताना सुद्धा तुमची ऐपत असेल तुम्ही कितीही मोठं करा, पण ऐपत नसेल 100 माणसात नाही, 20 माणसात नाही, 20 माणसात तुम्ही 5 माणसात करा. नाही 5 माणसात केलं, एका जावयाला तुम्ही बोलवा, त्याला जेव घाला. नाही एका जावयाला बोलवलं जेव घातलं, कपडे नाही घेतले, काही करू नका. पिंडदान सुद्धा करू नका. रस्त्यानं चालत असलेल्या एखाद्या वाटसरूला बोलवा, त्याच्या हातावरती साखर पाणी गोड पाणी काय द्यायचं ते द्या. नाही तेही देता आलं तर काय करा, फक्त ज्या दिवशी आपल्या आई वडिलांचं श्राद्ध आहे त्या दिवशी दक्षिण दिशेला तोंड करा. दक्षिण दिशेला तोंड करून फक्त आपल्या माता पित्याच्या आत्म्याचं स्मरण करा. आत्म्याचं स्मरण केल्यानंतर भगवंताचं स्मरण करून फक्त तीनदा बोंबा मारा. गेले कन्मांतर बोंब मारिली हरिहर. फक्त दक्षिण दिशेला तोंड करा, तीनदा बोंबा मारा. काहीही उठाठेव करायची गरज नाही, तुकोबाराय म्हणतात. म्हणून अशा पद्धतीचं श्राद्ध आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे. आता अभंगाच्या दृष्टीने विचार. विठ्ठल प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही देवता सांगितलेल्या आहेत. प्रकर्षाने 4 प्रकारच्या देवतेचा आपण अलीकडच्या काळात विचार करूया. एक आहे इष्टदेवता आहे, दुसरी ग्रामदेवता आहे, तिसरी कुलदेवता आहे, आणि चौथी सांगितली जाते पितृदेवता आहे. आज मला 3 देवता सांगायचं नाही, इष्टदेव सांगायचं नाही, ग्रामदैवत सांगायचं नाही, कुलदैवत सांगायचं नाही. मला आज पितृदेवतेच्या संबंधानं बोलायचं आहे. पितृदेवतेच्या संबंधानं का बोलायचं आहे? कारण आजचं चिंतन जे आहे, आजचा जो कीर्तन सोहळा 1 दिवसीय चिंतन आहे, त्याचं निमित्त पुण्यस्मरण आहे, वर्षश्राद्ध तिथी आहे. का वर्षश्राद्ध करावं? आजही आपल्या हिंदू धर्मातल्या अनेक लोकांना त्याबद्दल असलेली सद्भावना ही माहीत नाही महाराज. का करायचं? उगं लोक करतात म्हणून आपण करायचं, पण त्याच्या पाठीमागे असलेली आपल्या परंपरेनं आपल्या धर्मानं दिलेलं जे आचरण आहे, जी शिकवण आहे, जो मार्ग आहे, त्या मार्गाचं अवलंबन आपण केलं पाहिजे. मग हे विधी मार्ग आपण जाणून घेतले पाहिजे. पण अलीकडच्या काळात हे जाणून घेण्यासाठी कोणाला वेळ नाही. 6 शास्त्र, 4 वेद, 18 पुराण, आपल्याकडे एवढं भांडवल दिले, गाथा आहेत, ज्ञानेश्वरी आहेत, नाथांचं भागवत आहे, पण कधी कोणी त्याला हात लावला नाही ना, उचकून पाहिलं नाही महाराज. त्याच्यात सगळं दिलेलंच आहे. पण का पुण्यस्मरण करावं? काय धर्माचं आचरण आहे महाराज? लोक धर्म सांगतात, हिंदू मुसलमान, त्या धर्माशी आपल्याला काही घेणं नाही. धर्म कशाला म्हटले? तुकोबाराय म्हणतात, एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती यरते अनुष्ठिती सामान्य सकळ. जे आपल्या वाडवडिलांनी आपल्याला करून दिलेला आहे, जो रस्ता आपल्या वाडवडिलांनी आपल्याला घालून दिलेला आहे, आणि तो पुढे नेत राहणं, ते आचरण आपण शुद्ध अंतकरणानं पुढं करणं, याला धर्म असं म्हटलेलं आहे. मग हे पुण्यस्मरण करणं हे धर्माचं पालन आहे महाराज, लक्षात ठेवा. मग हे पुण्यस्मरण करत असताना सगळ्यात महत्वाचा भाग जो सांगितलेला आहे, ज्या 4 देवतेपैकी जी चौथी देवता सांगितली पितृदेवता, माणूस मेल्यानंतर त्याच्या आत्म्याला ज्या देवतेमध्ये स्थान प्राप्त होतं त्याला पितृदेवता असं म्हणतात, लक्षात ठेवा. मग या पितृदेवतेच्या प्रसन्नते करता जे आपल्या शास्त्रानं सांगितलेलं आहे ते दान आहे. ते कशाचं दान आहे? ते पिंडाचं दान आहे. पिंडदानच का करायचं? पिंडदान याच्यासाठी करायचं असतं, तीळ जव भाताचा पिंड आपल्याकडे दिला जातो, लक्षात ठेवा. तीळ जव आणि भाताचा पिंड आपल्याकडे दिला जातो. पण हा पिंड देण्याची पद्धती काय? हाच पिंड का द्यावा? तीळ भात जव हे मुक्तीचं अन्न आपल्या शास्त्रानं सांगितलेलं आहे, आणि त्या पितराच्या मुक्तीकरता इथं पिंडदान करायचं आहे. त्याला पिंडच का म्हटलेलं आहे? हा देहरूपी नावाचा पिंड आहे. हा सुद्धा एक प्रकारे काय आहे? शरीराला, या देहाला साधू संतांनी पिंड म्हटलेला आहे. हा पिंड, या पिंडाच्या मुक्ती करता जे करायचं त्याला पिंडदान असं म्हणतात. मग ते पिंडदान केव्हा केव्हा करायचं? तर आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, ज्या वेळेला आपल्या घरामध्ये आपले माता पिता, आई वडील, कोणी बंधू भगिनी, कोणीही प्राणार्पण करतं, देह त्याग करतं, त्यावेळेला गरुड पुराण सांगतं पहिल्या दिवशी 5 पिंडाचं दान करा. पण आपल्याकडे असं 5 पिंडाचं दान देण्याची पद्धती नाही आहे. 5 पिंड द्यायचे, पण ते कसे द्यायचे लक्षात ठेवा. ज्या वेळेला आपल्या घरामध्ये आपले आई वडील देह ठेवतात, शास्त्राचा नियम आहे, गरुड पुराणाचा नियम आहे, 3.5 तासाशिवाय अंत्यसंस्कार करू नये. 3.5 तासाशिवाय अंत्यसंस्कार करू नये. 3.5 तासानंतर अंत्यसंस्कार करावे. पण ते करत असताना ज्या घरामध्ये, ज्या जागेवरती आपल्या आई वडिलांनी देह ठेवला असेल त्या जागेवरती पहिला तीळ भाताचा पिंड दर्भाच्या काडीवरती त्या घरामध्ये द्यायचा असतो. पहिला पिंड हा अंत्यसंस्काराच्या अगोदरती आहे. देह जात असताना तो बाजेवरती, पलंगावरती देह जाऊ नये महाराज. त्यासाठी त्याला भूमिशय्या सांगितलेली आहे. भूमीवरती त्याला अंतसमयाला ठेवलं पाहिजे. या भूमीवरती आपल्या माणसाचं देहार्पण झालं पाहिजे, आणि त्याच ठिकाणी आपण पहिला तीळ भाताचा पिंड ज्या जागेवर त्यांनी देहार्पण केलं, अंतसमयाला लोक दूध देतात, नारळाचं पाणी देतात. दूध आणि नारळाचं पाणी देऊ नये, त्याला धार्मिक काही कारण आहे, शास्त्रीय पण कारण आहे. नारळाचं पाणी आणि दूध हे त्या माणसाचा शरीरामध्ये कफ वाढवत असल्यामुळे त्याला प्राणत्याग करता येत नाही, आणि प्राणत्याग न करतामुळे त्याला त्या वेदना ज्या होतात
त्या भयानक अशा प्रकारच्या असतात. हे शास्त्रीय कारण आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन त्याच्यामध्ये आहे. मग काय करावं, गंगेचं पवित्र जल त्याच्या मुखामध्ये घातलं पाहिजे अंतसमयाला, आणि मग त्यांनी देह ठेवला पाहिजे. आणि तो देह ठेवल्यानंतर पहिला तिळभात जवाचा पिंड त्या घरामध्ये दर्भाच्या काडीवरती द्यावा. त्याच्यानंतर आता अलीकडच्या काळात अशी काही पिंडदान करत नाही आपल्याकडे महिला मंडळ काय करतात, एका ताटामध्ये पीठ घेतात बरं का, ऐका, एका ताटामध्ये पीठ घेतात. ते पीठ सपाट करायचं, ज्या जागेवर आपले आई वडील गेले त्या जागेवरती ते पालथं घालायचं. अंत्यविधी करून आल्यानंतर ते ताट उघडून पाहायचं, त्याच्यावर चिन्ह काय उमटली. मग आपल्या प्रज्ञाचक्षू असलेल्या माता भगिनी सांगतात त्याच्यावर सर्पाची चिन्ह उमटली, कोण सांगतं त्याच्यावरती लहान बालकाची चिन्ह उमटली. असं एका रात्रीमध्ये एका दिवसामध्ये कोणताही आत्मा हा पुनर्जन्माकडे जात नाही महाराज. ही अंधश्रद्धा आहे. त्यासाठी शास्त्रानं सांगितलं पिंडाचं दान महत्वाचं आहे. पहिला पिंड माणूस मेल्यानंतर ज्या घरामध्ये देहार्पण झालेले त्या जागेवरती आहे. दुसरा पिंड ज्या वेळेला प्रेत आंघोळी करता आपण बाहेर घेतो, बाहेर घेत असताना ज्या द्वारातून ज्या उंबऱ्यातून आपल्याला ते प्रेत बाहेर घ्यायचं आहे, त्या प्रेता बाहेर घेतल्यानंतर त्या उंबऱ्यामध्ये दुसरा पिंड सांगितलेला आहे. त्याला गरुड पुराणानं नाव दिलेलं आहे पांथपिंड. गरुड पुराण त्याला पांथपिंड म्हणतं. हे पिंड उमऱ्यामध्ये द्यायचं आहे. तिसरा पिंड प्रेताबरोबर आहे, चौथा पिंड विसाव्यावरती आहे. पण अशा पद्धतीचं पिंडदान आपण करत नाही. पण प्रेताला अंघोळ घालण्याकरता ज्या वेळेला आपण पाणी तापवतो, ते पाणी तापवत असताना आपल्याकडे आळणी भात शिजून घेण्याची पद्धती आहे. तो आळणी भात शिजून घेतो म्हणजे तो काय प्रेताला भूक लागते म्हणून नाही आहे, प्रेताला भूक लागते म्हणून नाही, तो बांधून घेतलेला भात आहे. ज्या वेळेला आपण विसाव्यावरती येतो, विसाव्यावर आल्यानंतर खांदे पालट करतो. आता खांदे पालट काही करत नाही महाराज, खांदे तेच असतात, दिशा फक्त मागचे पुढं पुढचे मागं होतात. खांदे पालट त्याला म्हणत नाही, दिशा बदल करणं याला खांदे पालट म्हटलं जातं. त्या ठिकाणी ती अंत्ययात्रा ठेवल्यानंतर जो चौथा पिंड सांगितलेला आहे तो विसाव्यावरती द्यायचा असतो. विसाव्यावर आपण जो भात टाकतो तो गेलेल्या माणसाच्या आयुष्यातलं पहिलं श्राद्ध आहे, त्याला म्हणतात अमान्य श्राद्ध. हे विसाव्यावरती होत असतं. विठाला चौथा पिंड विसाव्यावरती आहे आणि तो गेलेला जो आत्मा आहे तो विसाव्यावरती हे सगळं कर्मकांड पाहत असतो. तो अंत्ययात्रेत बरोबर असतो आपल्या. त्यामुळे अंत्ययात्रेचा नियम असा आहे, पुढे पाणी देणाऱ्या ज्या अधिकारी पुरुषानं, अग्निडाग देणाऱ्या पुरुषानं चालावं. त्याच्यामध्ये प्रेतामध्ये 5 फुटाचा अंतर असावा, कारण या शरीरामध्ये अग्नी चैतन्य आहे आणि त्याला जाळण्याकरता जे पुढं अग्नी चाललेला आहे त्या अग्नीचा आणि ह्या अग्नीचा काय राहिला पाहिजे, संबंध राहिला पाहिजे. तो 5 फुटापर्यंत राहत असतो. म्हणून त्यानं ते प्रेताच्या आणि अग्नी देणाऱ्या पुरुषाच्या आतलं अंतर जे सांगितलं ते 5 फुटाचं आहे. त्याच्यानंतर इतर आपली काही आप्तेष्ट नातेवाईक असतील, यांनी आपल्या पाठीमागे अंत्ययात्रेचं चालावं, पुढे कोणी जाऊ नये, हा शास्त्राचा नियम आहे. त्या विसाव्यापासून तो आत्मा पाठीमागच्या परिवाराकरता ऋण वैर हत्या जी काही संपत्ती ती मागे ठेवतो, स्वतःच्या प्रवासाकरता पुढे चालत असतो. आणि मग हा आत्मा आपला हे प्रेत हा देह आपण स्मशानामध्ये घेऊन येतो. या जगाच्या पाठीवरती स्मशाना इतकं पवित्र असं कुठलंही स्थान नाहीये. पुष्पदंतांनी शिवमहिम्न स्तोत्रामध्ये वर्णन करत असताना असं म्हटलंय, श्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरहा चिताभस्मा लेपास नगपी लोकरोटी परिकरहा. याचा अर्थ असा आहे, स्मशानात ज्यांचं निवासस्थान आहे, चिताभस्म ज्यांच्या अंगाला लावलेला आहे आणि भूतपिशाच ज्यांच्या सोबतीला आहेत, अशा भगवान शंकराचं निवासस्थान हे स्मशानामध्ये आहे. मग ज्या ठिकाणी आपल्याला हा अंत्यसंस्कार करायचा आहे त्याला स्मशान असं म्हणतात. मग ज्या जागेवर अंत्यसंस्कार करायचा आहे त्यामुळे त्या ठिकाणी पावित्र्य येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून ती जागा स्वच्छ आणि पवित्र असावी. स्वच्छ आणि पवित्र असावी म्हणजे ती झाडलेली असावी. आणि पवित्र असण्याकरता आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये माणूस जन्माला आला तरी आणि माणूस मेला तरी जी गोष्ट पावित्र्याकरता वापरली जाते त्या गोष्टीचं नाव आहे गावठी गाईचं गोमूत्र आणि गावठी गाईचं शेण. या मग काय करायचं, ज्या जागेवर आपल्याला अंत्यसंस्कार करायचे त्या जागेवर गावठी गाईच्या शेणाचा आणि गोमूत्राचा सडा टाकावा. पुरुष तत्व असेल तर कुंकवाचं स्वस्तिक काढावं, स्त्री तत्व असेल तर हळदीचं स्वस्तिक काढावं आणि नंतर चिता रचण्याकरता प्रयत्न करावा. चिता रचत असताना आजही आपल्या ग्रामीण भागामध्ये सरपण कोणतं वापरावं याचं ज्ञान नाही महाराज, अजूनही याचं ज्ञान नाही. आपल्याकडे आप्तेष्ट नातेवाईक अंत्यविधीची तयारी करतात, बांधा कोंदाची, येड्या बावळीची, खैराची, एरंडाची कोणतीही लाकडं करतात. अशा प्रकारची लाकडं
अंत्यसंस्काराला चालत नाही. अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा यज्ञ म्हणजे अंत्यसंस्कार हा यज्ञ आहे. देहम दहंती यज्ञम फलमती. देह जळत असताना त्या परिवाराला यज्ञाचं पुण्य प्राप्त होत असतं. मग यज्ञाचं पुण्य जर प्राप्त करायचं असेल तर यज्ञामध्ये जी समिधा वापरतो तीच समिधा अंत्यसंस्काराला वापरली पाहिजे. वड, उंबर, पिंपळ, रुई, चंदन, बेल, लिंब, आंबा आणि पळस या व्यतिरिक्त दुसरी लाकडं अंत्यसंस्काराला वापरू नये. अशा पद्धतीनं जर कोणी अंत्यसंस्कार केला नाही तर त्याला पितृदोष नावाचा दोष लागू शकतो. अजूनही अलीकडच्या काळामध्ये काही भागामध्ये टायर, ट्यूब, रॉकेल, डिझेल, पेट्रोलचा वापर सर्रासपणे केला जातो. परंतु एक लक्षात ठेवा, आपली आई, आपले वडील, आपली बहीण, आपले भाऊ आपण अग्नीच्या स्वाधीन करत आहात, तो यज्ञ आहे. मग यज्ञामध्ये अशा प्रकारच्या वस्तू न टाकणे, त्यासाठी शास्त्रानं सांगितले 10 किलो भीमसेनी कापूर घ्या, गावठी गाईचं शुद्ध तूप घ्या, गावठी गाईच्या शेणाच्या गवऱ्या घ्या, जाड मीठ घ्या. एवढी साधनं जर आपण अंत्यसंस्काराला वापरली तर आपल्याला इतर साधनं वापरायची आवश्यकता नाही आणि पितृदोष नावाचा दोष आपल्याला लागणार नाही. विठ्ठल अशा पद्धतीचा अंत्यसंस्कार अग्नीच्या स्वाधीन करत असताना माता पित्याच्या पाद्यांची पूजा आपण केली पाहिजे. माता पित्यांची पाद्याची पूजा का केली पाहिजे? माता पित्याचे चरण या पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला पुन्हा कधी ते भेटणार नाही, दिसणार नाही, त्यांचं दर्शन कधी होणार नाही. त्याकरता त्यावेळेला पंचामृतानं माता पित्याच्या चरणाची पूजा करावी आणि ते तीर्थ प्रक्षालन आपण त्या ठिकाणी करावं. त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे नेहमी राहील. मग आपण त्यांना अग्नीच्या स्वाधीन करावं. अग्नीच्या स्वाधीन केल्यानंतर आपल्याकडे जलतर्पण करण्याची पद्धती आहे. जलतर्पण करणं म्हणजे काय? अंगठ्याने जलतर्पण देतो आपण. अंगठ्यानेच जलतर्पण का द्यावं? अंगठा हे पितराचं बोट आहे. पितराचं बोट आहे म्हणजे काय आहे? ह्या बोटाशिवाय आपला बाप जिवंत असला काय, मेलेला असला काय, तरी त्याची जमीन या बोटाशिवाय आपल्या नावावर होत नाही. म्हणून या अंगठ्याला पितराचं बोट म्हणतात. हे पितृबोट आहे. आपल्या बापाची इस्टेट सुद्धा याच बोटानं आपल्या नावावरती होते की नाही, म्हणून आपण अंगठ्याने जलतर्पण करतो. अंगठ्या शेजारचं बोट आहे. ही अंगठ्या शेजारचं बोट दुसऱ्याची घरं दाखवण्याकरता. मधल्या बोटाचा अधिकार सांगितला. पूर्वी लोक दात घसायची म्हणून हाताने दात घसण्याकरता या बोटाचा वापर, किंवा पितराला गंध लावण्याकरता या बोटाचा वापर आहे. त्याच्या शेजारचं बोट हे देवाला गंध लावण्याकरता आहे. आणि करंगळीचा वापर कशा करताय? आपल्या सगळ्यांची लग्न झालेली आहे. लग्नामध्ये सप्तपदी नावाचा विधी आहे. ते सप्तपदी नावाचा विधी करत असताना ब्राह्मण देवता अग्नीला साक्षी ठेवून 7 फेरे मारायला लावतात. 7 फेरे मारत असताना ब्राह्मण देवता नवरा नवरीला काही मनगट पकडायला सांगत नाही. तो ब्राह्मण सांगतो करंगळीमध्ये करंगळी गुंतवा आणि 7 फेरे घ्या. याचा अर्थ असा आहे, 7 जन्माचं बंधन जोडण्याकरता करंगळीचा वापर आहे आणि 7 जन्माचं बंधन तोडण्याकरता अंगठ्याचा वापर आहे. विठ्ठल मग आपण जलतर्पण देतो. जलतर्पण देत असताना आपल्याकडे घट फोडण्याची पद्धती. अनेकांना शंका आहे, घट फोडावा कसा? आडवा फोडावा का, उभा फोडावा का, खालून वरती फोडला पाहिजे? लक्षात ठेवा, गरुड पुराण सांगतं खालून वरती त्याला होल पाडावे आणि मग घट फुटावा. घट फोडल्यानंतर ज्या आश्माने घट फोडलेला आहे तो आश्म स्मशानात ठेवता आपल्या घरी घेऊन जावा. त्याला लाल फडक्यामध्ये बांधावं. आपल्या घराजवळच्या झाडाला बांधून ठेवावा. त्या संबंधानं 10 दिवस पिंडदान करावं. विठ्ठल अशा पद्धतीनं पहिल्या दिवसाचा विधी. 5वा पिंड सांगितलाय अजून एक, त्याच दिवशी द्यायचा असतो. ज्या वेळेला प्रेताला आपण अग्नीचा स्वाधीन करत असताना खोबऱ्याच्या वाट्या डोळ्यावर ठेवतो, त्यावेळेला 5वा पिंड त्या प्रेताच्या डाव्या हातावरती, तिळ भात जवाचा डाव्या हातावरती ठेवायचा असतो अग्नी डागाच्या अगोदरती. अशा 5 पिंडाची योजना ही पहिल्या दिवसाची आहे. दुसऱ्या दिवशी 2 पिंडाचं दान आहे. तिसऱ्या दिवशी 3 पिंडाचं दान आहे. रक्षा विसर्जन, हस्ती विसर्जन पाण्यामध्ये करा. का पाण्यामध्ये करा? पाण्यात गेलेली वस्तू परत सापडत नाही. त्या आत्म्याचाही आपला ऋणानुबंध आहे. तो ऋणानुबंध तुटण्याकरता त्या हस्ती आपल्याला पाण्यामध्ये विसर्जन करायला सांगितलेले आहे. 4थ्या दिवशी 4 पिंडाचं दान आहे. 5व्या दिवशी 5 पिंडाचं दान. असं करत करत 10 दिवसापर्यंत रोज पिंडदान सांगितलं. पण आपल्याकडे रोज पिंडदान करण्याची पद्धती नाही. आपल्याकडे दशक्रियेला 10 पिंडदान देतात. दशक्रियेला जे पिंडदान केलं जातं त्याला अवयव श्राद्ध म्हणतात. देहाच्या संबंधीनं केलेलं पिंडदान. म्हणून आयुष्यामध्ये एकदाच होणारा विधी आहे, त्याचं नाव आहे दशक्रिया विधी. लग्न किती करा आणि कोणत्याही वयात करा त्याला बंधन नाही. 80व्या वर्षी बायका करणारी म्हातारी आहेत. लग्न कितीही वेळा करा, पण पिंडदान मात्र दशक्रियेचं एकदाच केलं जातं. मला दाखवून द्या तुम्ही एखाद्यानं पुन्हा दशक्रिया केला.
होतच नाही. दशक्रिया हा माणूस मेल्यानंतर 10व्याच्याच दिवशी होतो आणि 10व्याच्याच दिवशी जे पिंडदान केलं जातं त्याला अवयव श्राद्ध म्हणतात. सपिंडीकरण श्राद्ध दशम पिंडाचं दान आहे. मग 10 पिंडाचं दान काय? या देहाच्या संबंधीनं आपण पिंडदान करत आहोत. हा देह म्हणजे एक प्रकारचा पिंड आहे. हा पिंड बनवण्याकरता सुद्धा भगवंताला 25 तत्व एकत्र करावी लागलेली आहे. पंचमहाभूते, पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, पंचविषय, मन बुद्धी चित्त प्रकृती आणि 25वं जे तत्व तयार झालं त्या तत्वाचं नाव आहे पुरुष तत्व. त्यालाच शिवतत्व म्हणतात. हरिपाठामध्ये सुद्धा माऊलींनी त्याला पुरावा दिलेला आहे. 7 5 3 दशकांत मेळा 7 5 3 दशकांत एकत्र काळा दावे हरी 7 5 3 दशकांत मेळा एकत्री काळा दावे हरी एकत्री काळा दावे हरी 7 5 3 दशकांत मेळा एकत्री काळा दावे हरी एकत्री काळा दावे हरी 7 5 3 दशकांचा मेळा. या 7 5 3 दशकाची बेरीज केली तर किती होते? 25च होते. हे 25 तत्वाचं घर म्हणजे शरीर आहे आणि हे 25 तत्वाचं घर बनवण्याकरता या देहाला तयार होण्याकरता जो कालावधी सांगितलेला आहे शास्त्राने तो 10 महिन्याचा सांगितलेला आहे. ज्या वेळेला आईच्या पोटामध्ये गर्भधारणा नावाचा संस्कार होतो, एक पोकळी तयार होते, 2ऱ्या 3ऱ्या महिन्यामध्ये गोळा तयार होतो, 4थ्या 5व्या महिन्यामध्ये हृदय तयार होतं, 4थ्या 5व्या महिन्यामध्ये अवयव तयार होतात, 6व्या महिन्यामध्ये हृदय तयार होतं, 7व्या महिन्यामध्ये बाळाला खाऊशी वाटलं का आईला खाऊशी वाटतं त्याला काय म्हणतात? डोहाळे म्हणतात. 8व्या महिन्यामध्ये ओझ आईकडे किंवा बाळाकडे असतो. शक्यतो 8वा महिना जर डिलिव्हरी झाली तर आई जगली तर बाळ जगत नाही, बाळ जगलं तर आई जगत नाही. 9 महिने पूर्ण झाले की बाळाला तहानभूक तयार होते आणि 10वा महिना लागला की हा देह आईच्या गर्भाच्या बाहेर येतो. या शरीराला तयार होण्याकरता 10 महिन्याचा कालावधी आहे. मग या देहाच्या संबंधीनं जे पिंडदान सांगितलेलं आहे ते दशक्रियेला केलं जातं. म्हणून एका महिन्याचा एक पिंड म्हणजे 10व्याचे 10 पिंड आहेत. वेगळे 3 पिंड आहेत. त्याला म्हणतात धर्मपिंड, यमपिंड, लिंगपिंड. या 3 पिंडापैकी काकस्पर्श महत्वाचा आहे. अलीकडच्या काळामध्ये काकस्पर्श झाला की बसलेली माणसं म्हणतात म्हातारं शिवलं, म्हातारी शिवली. म्हातारी शिवण्याचा आणि कावळ्याचा काडी मात्र संबंध नाही हे लक्षात ठेवा. मी अगोदरही 4 देवता सांगितल्या. या 4 देवतेपैकी पितृदेवता नावाची देवता आहे. या पितृदेवतेच्या जे अधिष्ठान आहे, जी मुख्य देवता आहे त्या देवतेचं नाव आहे आर्यमा आहे आणि ह्या आर्यमा नावाच्या देवतेचं वाहन आहे कावळा आहे. तो कावळा पिंडापर्यंत येणं याचा अर्थ असा आहे ती आर्यमा नावाची देवता पिंडापर्यंत आली आणि तिनं त्या पिंडाला स्पर्श केला की त्या आत्म्याचा पुढचा प्रवास हा सदगतीचा सतमार्गाचा होत असतो. एवढी भावना आहे आणि प्रभू रामचंद्रांनी त्या कावळ्याला दिलेलं वरदान. विठ्ठल 10व्याचा विधी संपला, काकस्पर्श झाला. अगे 11वा 12वा दिवस आहे. 11वा 12वा दिवस म्हणजे जलशांती, उदक शांती, जलतर्पण. जुन्या भाषेमध्ये त्याला गंगापूजन असं म्हटलं जातं. 11वा 12वा दिवस झाला की ही उदक शांती आहे. 13वं श्राद्ध आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे. 13वं श्राद्ध कुणाचं? ज्याचं लग्न झालं त्याचं 13वं होणारच आहे. लक्षात ठेवा. ब्रह्मचर्य असेल तर 14वा आहे, वानप्रस्थी असेल तर 15वा आहे आणि नैष्टिक ब्रह्मचर्याची दीक्षा स्वीकारून ज्याने काषाय वस्त्र परिधान केलेलं आहे अर्थात ज्याने भगव वस्त्र परिधान केलं त्याचा मात्र होतो 16वा. त्याला म्हणतात सोडची सोहळा. पण संन्यासामध्ये पिंडदान केलं जात नाही. का पिंडदान केलं जात नाही? कारण संन्यास घेत असताना जी पद्धती आहे जिवंतपणी माता पित्याचे स्वतःचे पिंडदान करावे लागतात. म्हणून संन्यासी मेल्यानंतर पिंडदान होत नाही. पण ज्याचं लग्न झालं म्हणजे ज्याने ग्रस्त धर्म स्वीकारलेला आहे त्याचं मात्र 13वं श्राद्ध होतं. 13 दिवसापर्यंत जे केलं जातं त्याला प्रेतकर्म संस्कार म्हणतात आणि 13 दिवसानंतर पुढे जे कर्मकांड केलं जातं त्याला पितृकर्म संस्कार म्हणतात. प्रेताच्या संबंधीनं जे विधिमार्ग करायचे आहेत ते हे 13 दिवसापर्यंत करायचे असतात. 13 दिवसापर्यंत भगवंतानी त्या आत्म्याला हातभर देह म्हटलेले त्याला 9 तत्वाचा आत्मिक देह म्हणतात. 25 तत्वाचा देह सांडून टाकायचा, 9 तत्वाचा आत्मिक देह धारण करायचा. 13 दिवसापर्यंत हातभर देह आहे आणि 13 दिवस पूर्ण झाल्यानंतर तो आत्मा तो हातभर देही गाळून टाकतो आणि अंगठ्या एवढा देह धारण करतो आणि दक्षिणेकडच्या प्रवासाला निघतो. दक्षिणेकडच्या प्रवासाला तो आत्मा निघत असताना 2 मार्गाने निघतो. त्याला एकाला म्हणतात पुण्यप्रद मार्ग, एकाला म्हणतात पापप्रद मार्ग. पापप्रद मार्ग का आणि पुण्यप्रद मार्ग का? तर एक लक्षात ठेवा, इथं येण्याला जी कारणं सांगितली त्यातलं पहिलं कारण सांगितलेले कर्म आहे.
अगाकर्मी जे उरावे सुखदुःखी तेही फळावे भोगणे ते यावं देहे एका किंवा कर्माचा लेखा न चुके ब्रह्मदिका संत तोडी ती देखा किंवा केले कर्म झाले त्याची भोगा आले. उपजल मेले ऐसे कीरी उपजल मेले ऐसे कीरी उपजल मेले ऐसे कीरी उपजल मेले ऐसे कीरी केले कर्म झाले त्याची भोगा आले. उपजल मेले ऐसे कीरी केले कर्म झाले त्याची भोगा आले. अलीकडच्या काळामध्ये काही भगत लोकांकडे जर आपण गेलो तर तो सांगतो तुम्हाला अमक्या देवाचा आडवा आहे. देव आडवा आला काय आणि उभा आला काय महाराज आम्ही पुण्यवान समजायचो की नाही. त्यामुळे कुठलाही देव आडवा येत नाही. आडवं काय येत असेल तर आडवं आपलं कर्म येत असतं. जन्म मृत्यू जरा रोगे पीडित हा कर्मबंधन हे श्रुतीचं वचन आहे महाराज लक्षात ठेवा. म्हणून कर्म देवाला चुकलं नाही, देवाच्या बापाला चुकलं नाही, देवाच्या पत्नीला चुकलं नाही. भोगतो न घडे संगीता वाचोनी, करावे प्रेमानी समाधान, करावे प्रेमानी भोगतो न घडे संचिता वाचोनी. आपण जे भोगतो हे आपलं प्रारब्ध कर्म आहे, संचित कर्म आहे ना. आजचं जे क्रियमान आहे ते भविष्यात कधीतरी आपल्याला भोगायचं आहे. पहिलं कारण जन्माला येण्याचं कर्म आहे, दुसरं कारण वासना आहे. जड भरत राजा हरणी गर्भा गेला घाला तो घातला वासनेने किंवा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. तिसरं कारण सांगितलं पाप आणि पुण्य. जे पाप पुण्य जाण्याला कारण आहे तेच पाप पुण्य येण्याला कारण आहे. पाप पुण्य समांतर झालं की या मनुष्य देहाची प्राप्ती आहे. पुण्य जास्त झालं की इंद्रपद प्राप्त होतं, पाप जास्त झालं की नरकाची प्राप्ती आहे. पाप पुण्य समांतर झालं की देहाची प्राप्ती. पण माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात मग पुण्याची पावटी सरे इंद्रपदाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्युलोकी किंवा तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. मग हा पाप पुण्याईचा मार्ग आहे. हा आत्मा 13 दिवस पूर्ण झाल्यानंतर पापप्रद मार्गाने आणि पुण्यप्रद मार्गाने दक्षिणेकडच्या प्रवासाला निघतो. दक्षिणेकडच्या प्रवासाला जात असताना ह्या आत्म्याला 16 नगरांमधून जायचं आहे. सुरपूर, सौम्यपूर, दुःखभवातपूर, राक्षसभवन, नाना, कंद्रपूर, धर्मपुरी, यमपुरी, वैतरणा, काट अशी 16 नगरं ह्या आत्म्याला पार करायची आहे. ती नगरं काही आपल्या संगमनेर शिर्डीसारखी सामान्य नगरं नाही आहे. काही नगरं ही सुळांची, काही श्वापदांची आहे, काही वनव्यांची आहेत, काही झाड दिसतं पण सावली मिळत नाही, फळं दिसतात पण खाता येत नाही. अशा अनेक प्रकारचं दुःख पापात्म्याला या नगरातून भोगत जावं लागतं. आणि पुण्यात्मा जर असेल तर पुण्यात्म्याला कुठलाही प्रकारचा त्रास त्या नगरामध्ये होत नाही. स्वतः भगवंत डोली घेऊन त्याच्याकरता हजर असतात, त्याला डोलीमध्ये बसवतात, एक एक नगर पार करत चालतात. मग हा आत्मा 17व्या दिवशी सुरपूर नावाच्या नगरामध्ये येतो. तिथं सुळाचं नगर आहे. आणि पापात्मा असेल तर त्याला त्या सुळावर दिल्या जातं, आणि पुण्यात्मा असेल तर त्याला तिथं सूळ नाही, काय नाही, त्याची उठाठेव केली जाते. 1 महिन्याचं वास्तव्य त्या नगरामध्ये या आत्म्याचं राहत असतं. म्हणून आपल्या शास्त्रानं असं सांगितलं 13 दिवस रोज पिंडदान करा. 13 दिवस झाल्यानंतर दर महिन्याला मासिक श्राद्ध करा. मासिक श्राद्ध का करायचं? या आत्म्याला दक्षिणेकडच्या प्रवासाला जात असताना वाटेमध्ये भूक लागते. भूक लागल्यानंतर त्याला अन्न कोणतं प्राप्त होत असेल तर इथं केलेलं पिंडदाने या पिंडातलं श्रद्धायुक्त अन्न ती आर्यम नावाची देवता त्या आत्म्यापर्यंत पोहोचवत असते. म्हणून दरमहा मासिक श्राद्ध करणं बंधनकारक आहे. त्याला महिना घालणं आपण असं म्हणतो. मग असं करत 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 हा आत्मा पुढे 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 दुःख भोगत, पापात्मा असेल तर दुःख भोगत जातो. पुण्यात्मा जर असेल तर देव त्याची सगळी उठाठेव त्या ठिकाणी करत असतो. मग 11व्या महिन्यामध्ये हा आत्मा वैतरणी नावाच्या नदी किनारी येतो. वैतरणी नावाची नदी गरुड पुराणानं सांगितली 100 योजन ती लांब आहे. हडा मासाचा चिखल तिच्या भोवताली पडलेला आहे. ती पाण्याची नाही, रक्त आणि पूची ती नदी आहे. भयान अशा प्रकारची ती नदी आहे. आणि पापात्मा त्या नदीच्या किनारी गेल्यानंतर भगवंत त्या पापात्म्याला त्या नदीच्या किनारी उभं करतो. उभं केल्यानंतर अशी कमरेमध्ये लाद घालतो, त्याला त्या नदीमध्ये ढकलून देतो. नदीमध्ये ढकलून दिल्यानंतर रवरव दुर्गंधी त्याच्या नाकातोंडामध्ये जाते. आणि जिवंतपणी केलेल्या कर्माची आठवण त्याला होती. नसती लेकीबाळीची लग्न मोडली तर बरं झालं असतं, नसती लोकाची रस्ते अडवले तर बरं झालं असतं, नसती वारकऱ्याची निंदा केली असती तर बरं
बरं झालं असतं, कधी लोकांचं भलं चिंतन केलं नाही, कायम वाईटच करत राहिलो, अशा सगळ्या पापाची आठवण त्याला त्या नदीमध्ये पडल्यानंतर होते. मात्र वेळ तिथे राहत नाही. पापाचं फळ हे पापानंच भोगावं लागत असतं महाराज. जिवंतपणी दुःखाची दाहकता कमी आहे, पण मेल्यानंतर मात्र दुःखाची दाहकता भयान अशा प्रकारची आहे. त्या वैतरणी नावाच्या नदीमध्ये गेल्यानंतर सगळं पाप आठवतो, तो शोक व्यक्त करतो, पण उपयोग मात्र काही होत नाही. आणि पुण्यात्मा जर त्या ठिकाणी असेल, पुण्यात्म्याला त्या ठिकाणी कामधेनू नावाची गाय, ती कामधेनू नावाची गाय त्या पुण्यात्म्याला आपल्या पाठीवरती बसवते आणि धर्मराजाच्या नगरीमध्ये घेऊन जाते. धर्मराजाच्या नगरीमध्ये ज्या दिवसाला ती घेऊन जाते तो दिवस म्हणजे वर्षश्राद्धाचा दिवस. विठ्ठल मग या वर्षश्राद्धाच्या दिवशी तो आत्मा देवासमोर उभा राहतो. तो पुण्यात्मा चित्रगुप्त नावाची देवता आहे. आपल्या कर्माचा लेखाजोखा सगळा त्या चित्रगुप्तानं ठेवलेला आहे. तो सगळा लेखाजोखा पाहतो. त्याला 9 लोक साक्षीदार आहेत. पंचमहाभूते साक्षी आहे, चंद्र सूर्य अग्नी साक्षी आहे, आणि गरुड पुराणामध्ये अजून एक देवता सांगितली. त्या देवतेचं नाव आहे श्रवणी नावाची देवता आहे. ही श्रवणी नावाची देवता साक्ष देते. साक्ष दिल्यानंतर त्या आत्म्याचे 3 भाग केले जातात. एक भाग स्वर्ग लोकाला, एक भाग पितृलोकाला आहे, आणि एक भाग आज दुपारी तुम्ही जे पिंडदान केलेलं आहे या पिंडातलं श्रद्धायुक्त अन्न ग्रहण करण्याकरता बाळनाथ दादांचा आत्मा आज दुपारी 12 वाजता आपल्यामध्ये येणार. आपण केलेलं पिंडदान या पिंडातलं श्रद्धायुक्त अन्न ग्रहण करणार, आणि अन्न ग्रहण करून पुन्हा आपल्या लोकाला निघून जाणार. आणि जात असताना का म्हणे पितृ कल्याण येते तया गोळा, कल्याण येते दया कुणा कल्याण येते, दया कुणा कल्याण येते. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याण येते तया गोळा, हो कल्याण येते तया गोळा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण येते दया कुणा कल्याण येते दया दया कुणा कल्याण येते. त्या पिंडातलं श्रद्धायुक्त अन्न ग्रहण करून तो आत्मा पुन्हा आपल्या लोकाला निघून जातो. आणि निघून जात असताना तो का म्हणे पितृ आशीर्वाद देती. ते पितर त्या परिवाराला, त्या कुळाला आशीर्वाद देतात. म्हणून आजचा दिवस या कडलग परिवाराच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून आजच्या दिवशी पिंडदान, अन्नदान आणि ह्या 2-2 तासाच्या पोपटपंच्या कशा करतायत लक्षात ठेवा. कीर्तनं कशा करता, प्रवचनं कशा करताय. लोक म्हणतील तुम्ही अन्नदान सांगितलं आम्ही अन्नदान करू, तुम्ही पिंडदान सांगितलं आम्ही सकाळी 9लाच पिंडदान केलंय, मग आता हे तुम्ही 1 का वाजवता. तर एक लक्षात ठेवा, हे सगळा कर्मकांडाचा भाग आहे. हा कर्मकांडाचा भाग अतिशय सूक्ष्म अशा प्रकारचा सांगितलेला आहे. अतिशय सूक्ष्म कर्मकांड आहे. किती सूक्ष्म आहे लक्षात ठेवा. ज्या वेळेला ब्राह्मण देवता डोळ्याला पाणी लावायला सांगतील, बसलेल्या यजमानानं डोळ्याला पाणी न लावता शेंडीला पाणी लावलं तर त्याला पातक आहे. त्यानंतर ते ब्राह्मण देवता सांगते आचम्यम केशवाय स्वा माधवाय स्वा नारायणाय स्वाहा म्हणून आचमन करा, गोविंदाय नमो नमः म्हणून पाणी सोडून द्या. त्यावेळेला आपलं शास्त्र असं सांगतं आचमन करत असताना पाणी किती हातावरती घ्यावं. तर शास्त्रामध्ये असं सांगितलं 3 उडीद भिजतील इतकं पाणी हातावरती घ्यावं. म्हणून पूर्वीच्या काळी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आचमन पळ्या होत्या. आता आचमन पळ्या राहिल्या नाही, पळ्या पळून गेल्यात. त्यामुळं आता आचमन करण्याकरता तांब्यानं पाणी आपण हातावरती घेतो. नाथ महाराज म्हणतात जो कोणी तांब्यानं पाणी हातावरती घेत असेल त्याला सुरापानाचं पातक लागतं महाराज, दारू पिल्याचं पातक लागतं. इतकी सूक्ष्मता या कर्मकांडामध्ये. याही पुढे ब्राह्मणाच्या मुखातून निघतात ते मंत्र यजमानाने करायचे असतं, त्याला म्हणतात तंत्र. मंत्र आणि तंत्र. मंत्र म्हणत असताना ब्राह्मणाने ते रस्व आणि दीर्घ स्वरात म्हणावे, ते वर्णात म्हणावे. आणि जर ब्राह्मण जर मंत्र योग्य पद्धतीनं म्हटला नाही आणि यजमानाने जर तंत्र म्हणजे क्रिया योग्य पद्धतीनं केली नाही तर तो नरकाला जाऊ शकतो महाराज. तुकोबराय म्हणतात मंत्र चळे थोडा तरी धनस होय वेळा, तरी धडस होय वेळा, तरी धनस होय वेळा. मंत्र चढे थोडा तरी धडाची होय वेळा, तरी धडाची होय वेळा, धडाची होय वेळा. धडस होय वेळा, तरी धडस होय वेळा.
तळे थोडा परी धडची होय वेडा कर्म धर्म न होती सांग उन्यांगे पतन तो पतनाला जाऊ शकतो. म्हणून या कर्मकांडामध्ये जर काही चुकी झालेली असेल तर या चुकीच्या पापातून मुक्त होण्याकरता आपल्या साधू संतांनी जी तडजोड केली त्या तडजोडीचं नाव आहे प्रवचन आणि कीर्तन आहे. रामकृष्ण नाम सर्व रामकृष्ण नाम सर्व रामकृष्ण नाम सर्व दोष हरण हो हो रामकृष्ण नाम सर्व दोष हरण जड जीवातारण हरी एक जड जीवातारण हरी एक हरिमुखी गत हर परी चिंता हो हरिमुखी गत हर परी चिंता हर परी चिंता हर परी चिंता नाम साराचे ही सार शरणांगत यमकिंकर उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम नाम जपता चंद्रामौळी नामे तरला वाल्या कोळी तुका म्हणे वर्णू काय तारक विठोबाचे पाय. मग ही कीर्तन प्रवचन म्हणजे ही सामुदायिक श्रद्धांजली आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण आतापर्यंत वर्षश्राद्ध का करावं? आता वर्षश्राद्ध करत असताना शास्त्रामध्ये असं सांगितलं नाही 51,000चा बुवा आणा 50,000चे टाळकरी आणा. अलीकडच्या काळामध्ये असे काही गोष्टींमुळे जनसामान्यातल्या सामान्य माणसाला श्राद्ध करणं अतिशय जड जातं महाराज. बऱ्याच वेळेला गावच्या भजन्याला मौतीला बोलवलं जातं पण श्राद्धाला गावच्या भजन्याला बोलवल्या जात नाही महाराज. ही शोकांतिका आहे आपल्याकडे. गावच्या भजनी मंडळाला आपण मान दिला पाहिजे. पण एका ठिकाणी तुकोबारायांनी सांगितलेलं आहे अशा पद्धतीचं वर्षश्राद्ध करत असताना आपल्या ऐपतीप्रमाणे वर्षश्राद्ध करा. अन्नदान करत असताना सुद्धा तुमची ऐपत असेल तुम्ही कितीही मोठं करा पण ऐपत नसेल 100 माणसात नाही 20 माणसात नाही 20 माणसात तुम्ही 5 माणसात करा. नाही 5 माणसात केलं एका जावयाला तुम्ही बोलवा त्याला जेव घाला. नाही एका जावयाला बोलवलं जेव घातलं कपडे नाही घेतले काही करू नका. पिंडदान सुद्धा करू नका. रस्त्यानं चालत असलेल्या एखाद्या वाटसरूला बोलवा त्याच्या हातावरती साखर पाणी गुळ पाणी काय द्यायचं ते द्या. नाही तेही देता आलं तर काय करा फक्त ज्या दिवशी आपल्या आईवडिलांचं श्राद्ध आहे त्या दिवशी दक्षिण दिशेला तोंड करा. दक्षिण दिशेला तोंड करून फक्त आपलं माता पित्याच्या आत्म्याचं स्मरण करा. आत्म्याचं स्मरण केल्यानंतर भगवंताचं स्मरण करून फक्त 3दा बोंबा मारा. बोंब मारिली हरी हार बोंब मारिली हरी हर बोम मारली हरी हर बोम मारली गेले कर्मांतर बोंब मारले हरी हार बोंब मारले हरी हार केले कर्मांतर केले कर्मांतर बोम मारली हरी हर बोम मारली हरी हार हरिहर केले कन्मांतर बोंब मारिली हरिहर. फक्त दक्षिण दिशेला तोंड करा 3दा बोंबा मारा. काहीही उठाठेव करायची गरज नाही तुकोबाराय म्हणतात. म्हणून अशा पद्धतीचं श्राद्ध आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे. आता अभंगाच्या दृष्टीने विचार. विठ्ठल विठ्ठल